मंडळी, यंदा 26 फेब्रुवारी 2025 रोजी बुधवारी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे। या दिवशी बरेच भाविक शिवलिंगावर अभिषेक करत असतात। तर शिवपिंडीवर अभिषेक करत असताना तुम्ही जेव्हा जलाभिषेक करत असाल तेव्हा तो तांब्याच्या कलशाने करावा। ते अत्यंत शुभदायी मानलं जातं। परंतु शिवलिंगावर तुम्ही दह्याने, दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक कराल त्यावेळी तांब्याचे भांडे चुकून देखील घेऊ नये, कारण तांब्याच्या भांड्यामध्ये हे पदार्थ घातल्यावर ते विषासमान होत असतात। त्यामुळे विषासमान जो काही अभिषेक आहे तो शिवपिंडीवर आपण करू नये। त्यामुळे तांब्याच्या कलशामध्ये असे आंबट पदार्थ किंवा दही, दूध, पंचामृत घालून अभिषेक करू नये। या व्यतिरिक्त तुम्ही चांदीचे किंवा स्टीलचे भांडे घेऊ शकता। असेही म्हटले जाते की शिवलिंगावर स्टीलच्या भांड्याने अभिषेक करू नये, परंतु शिवलिंगावर पाण्याने अभिषेक करताना तो तांब्याच्या कलशानेच आपण करावा। ते अतिशय शुभ मानलं जातं। श्री स्वामी समर्थ।